हसीन मुश्रीफ यांच्या सुपुत्रावर आरोप, शेतकऱ्यांचा रस्ता बंद, तहसीलदाराकडे धाव। कर्जत तालुक्यातील पोशीर गावात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राच्या नावाखाली जमिनीवर दगडी कुंपण घालण्याचे काम सुरू असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता अडवला गेल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना शेतीकाम करणे कठीण झाले असून त्यांनी कर्जत तहसीलदाराकडे निवेदन देत न्यायालयाची मागणी केली आहे। स्थानिक शेतकरी रोशन तुकाराम हाबळे यांनी सांगितले की गेल्या 8 ते 10 दिवसापासून सुरू असलेल्या बांधकामामुळे शेतीकडे जाणारा जुना रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। त्या रस्त्याचा वापर शेतीसाठी आवश्यक अवजारे ने-आण करण्यासाठी केला जात होता। विरोध केल्यास धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणात किसान क्रांती संघटनेने हस्तक्षेप करीत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। तहसीलदारांनी पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही असा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मी सुरेखा वामन राणे, माझी फसवणूक केली 30-35 वर्षाच्या माग शिंदार दिलेली, तर शिंदारीच्या बरोबर याही एक गटी कागद कसा काय केलाय हे मला माहीतच नव्हतं। सर्वेला या टायमाला आलं त्या टायमाला मी विरोध केला तर हे मला दमदाटी करायला लागलं तर मी तिथून इथे आलो नाही। माझा झोपडा आज 25 वर्ष झाली, तशी आवनी साठवणी पण राहतो मी, जेव्हा टाइम असेल तेव्हा इथे येऊन राहतो, घरी काम नसेल तर माझा झोपडा पण याही लोटून दिला, माझा राब दाढलेला याही सगळा उद्ध्वस्त करून टाकला डीसीबी मध्ये। माझा पोर बोलायला लागला, बारीक आहे माझा पोर बोलायला लागला, तुम्ही काय इथं डीसीबी लावतो, तर तो दमदाटी करून शिवा गाले घाणेरड्या शिवा दिल्या त्यांनी मला। त्या दिवसापासून मी तशी आलोच नाही, हल्ल्याला सगळं त्या करून टाकला। मी ही जमीन लावतो, माझी जमीन ती 13 गुंठ पाठी आणि हे 2 कोंड यांचा काही मी हे केलेलं नव्हतं, मोजणी केलेली नव्हती किती आहेत किती नाही, म्हणजे आई माझी जमीन हरप केले कशी काय दमदाटे करून त्यांनी या करतात फाट्यांच्या याच्या इकडून सगळा ढकलून दिलाय। माझे नाव रोशन परशुराम हाबळे, मुक्काम पोशीर, शेतकरी आहे मी। इकडे आता आम्हाला तर पावसाळा जवळ आलेला आहे आणि आमची आता शेती करण्याची वेळ आलेली आहे। आम्हाला शेतामध्ये येण्यासाठी रस्ताच नाहीये। इकडे बघू शकता, इकडे पूर्ण कंपाऊंड आहे, कंपाऊंड केलेलं आहे। आम्हाला तर शेतामध्ये येण्यासाठी रस्ता नाही आहे। आणि इकडे आम्ही तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही गेलो होतो तक्रार करण्यासाठी, तर कुठल्याही प्रकारची तक्रार तहसीलदार साहेबांनी सुद्धा घेतलेली नाही आणि कलम पोलीस स्टेशननी सुद्धा घेतलेली नाही। आणि इथं आम्हाला दमदाटी होत, आता राब भरणीचा वेळ आलेला आहे, आता राब जाळतात ते, आणि मग त्याच्यामुळे आम्हाला राब भरणीचा वेळ आता तर इथे दमदाट्या होतात इथं येण्यासाठी। आमच्या वडील इकडे आले असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, म्हणून वडील आमच्या इकडे येतच नाही अजिबात। वडिलांनी गोष्ट आम्हाला सांगितली होती, पण आता आम्हाला वडिलांनी सांगितलं की तुमच्या मुलाला पण मारू आणि तुम्हालाही मारू, त्याच्यामुळे आमची राब भरणी अशीच राहिलेली आहे। आणि आता येण्यासाठी रस्त्याने आम्ही यावर्षी ते हसन मुश्रीफ म्हणून मंत्री रस्ताच नाही आम्हाला यायला, आम्ही यंत्रणा आणणार कुठून, ट्रॅक्टर आणणार कुठून आता यावर्षी। ही मंत्री आहेत साजिद आश्रम मुश्रीफ, साजन अशद मुश्रीफ यांच्या नावाने तो 7-12 आहे। तिकडे ते दमदाट्या करतात, तिकडे गावातले लोक येऊन ते गावगुंड आहेत ते, आणि आम्हाला येण्यासाठी रस्ता देत नाही अजिबात।